हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महिलांनी रोज खाल्लेच पाहिजेत असे 10 पदार्थ. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. महिलांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सतत थकवा येतो का? केस गळतात का? हिमोग्लोबिन कमी आहे किंवा हाडे कमकुवत होत आहेत? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे असे 10 पदार्थ जे शक्य असेल तेव्हा प्रत्येक महिलेने आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करावेत. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यास आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तुम्ही दिवसभर घर, ऑफिस, मुलं, कुटुंब या सगळ्यांची काळजी घेता, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का? मी माझ्या शरीराला रोज योग्य पोषण देते का? अनेक महिला थकवा, अशक्तपणा, केस गळणे, त्वचा निस्तेज होणे, सांधेदुखी किंवा हिमोग्लोबिन कमी होणे अशा समस्यांना सामोरे जातात. यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे आहारातील पोषणाची कमतरता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 10 पदार्थ जे शक्य असेल तेव्हा प्रत्येक महिलेने आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करावेत. सुरुवात करूया नंबर 10 पासून. नंबर 10, हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, शेपू, चाकवत या भाज्या लोह, फॉलिक ऍसिड आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. आठवड्यात अनेक वेळा त्यांचा आहारात समावेश करा. नंबर 9, दूध, दही किंवा ताक. कॅल्शियम आणि प्रथिनांसाठी हे उत्तम पर्याय आहे. विशेषतः वय वाढल्यानंतर हाडांच्या आरोग्यासाठी याचे महत्त्व अधिक वाढते. नंबर 8, अंडी. जर तुम्ही अंडी खात असाल तर दिवसातून 1 अंडे हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरू शकतो. त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक अनेक जीवनसत्वेही असतात. नंबर 7, कडधान्य. मूग, मसूर, हरभरा, राजमा, चवळी ही शाकाहारी महिलांसाठी प्रथिनांचा खजिना आहेत. त्याचबरोबर फायबर आणि लोहही मिळते. नंबर 6, सुकामेवा आणि बिया. दररोज मुठभर बदाम, अक्रोड, तीळ, अळशी किंवा भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास शरीराला चांगले फॅट्स, ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई मिळते. नंबर 5, हंगामी फळे. रंग जितके जास्त, पोषण तितके जास्त. पेरू, संत्री, डाळिंब, पपई, केळी किंवा सफरचंद यापैकी किमान 1 ते 2 फळे रोज खाण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, संपूर्ण धान्य. ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स आणि गहू यासारखी धान्य दीर्घकाळ ऊर्जा देतात आणि पचनासाठीही फायदेशीर ठरतात. नंबर 3, डाळिंब. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि पोषक घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा समावेश करता येतो. आणि नंबर 2, पाणी. आपण अनेकदा पाणी कमी पितो, पण पुरेसे पाणी पिणे हे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक कार्यासाठी महत्त्वाचे आहे. दिवसातून साधारण 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. मात्र काही वैद्यकीय स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि आता नंबर 1, आवळा. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत. रोग प्रतिकारक शक्ती, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो. ताजा आवळा किंवा मर्यादित प्रमाणात आवळ्याचे इतर प्रकार आहारात घेऊ शकता. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, हे पदार्थ कितीही पौष्टिक असले तरी एकट्या कोणत्याही पदार्थाने सर्व समस्या दूर होत नाहीत. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या घरात आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित ही छोटी माहिती त्यांच्या आरोग्यासाठीही मोठा फरक घडवू शकते. अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हॉइस ऑफ MN चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की यापैकी तुम्ही रोज कोणता पदार्थ खातात. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.